नमस्कार. चला, आज आपण नेपाळच्या काठमांडूमध्ये असलेल्या एका अशा पवित्र स्थळाबद्दल जाणून घेऊया, जे केवळ एक मंदिर नाही, तर इतिहास, अध्यात्म आणि अनेक रहस्यांचे एक जिवंत केंद्र आहे. या प्रवासात आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत, जिने महाप्रलयातही या जागेचं रक्षण केलं. तर या मंदिराची कहाणी सुरू होते एका मोठ्या विध्वंसातून. तारीख होती 25 एप्रिल 2015. नेपाळच्या इतिहासातील एक अतिशय काळा दिवस. आणि हाच प्रश्न आपल्याला या मंदिराच्या मुळापर्यंत घेऊन जातो. विचार करा, जेव्हा आजूबाजूला सर्व काही जमीनदोस्त होत होतं, तेव्हा हे मंदिर एखाद्या पहाडासारखं अविचल, शांत उभं होतं. कसं? त्या दिवशी दुपारी साधारण 11:56 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने संपूर्ण नेपाळला हादरून टाकलं. त्याचे धक्के भारत, तिबेट आणि बांगलादेशपर्यंत जाणवत होते. या भूकंपात काय झालं तर 9,000पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आणि युनेस्कोच्या 80पेक्षा जास्त जागतिक वारसा स्थळांसकट हजारो प्राचीन इमारती अक्षरशः धुळीला मिळाल्या. पण या सगळ्या विध्वंस लीलेत बागमती नदीच्या काठावर वसलेलं पशुपतीनाथ मंदिर मात्र आश्चर्यकारकरित्या वाचलं. कोणती शक्ती होती ती ज्याने या मंदिराला अभेद्य बनवलं होतं? या आधुनिक रहस्याचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला हजारो वर्ष मागे या मंदिराच्या पौराणिक उगमात जावं लागेल. तर गोष्ट अशी आहे की भगवान शिव एकदा हरणाचं रूप घेऊन या जंगलात आले. जेव्हा बाकीच्या देवांनी त्यांना परत नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा झालेल्या झटापटीत त्या हरणाचं एक शिंग तुटून जमिनीवर पडलं. आणि असं मानलं जातं की ज्या ठिकाणी ते शिंग पडलं तिथूनच एका दिव्य शिवलिंगाची उत्पत्ती झाली आणि इथेच या पवित्र स्थानाची सुरुवात झाली. आता बघा, भगवान शिवांनी पशु म्हणजेच हरणाचं रूप घेतलं होतं आणि ते तर सर्व जीवांचे, सर्व पशूंचे स्वामी आहेतच. ह्याच कारणामुळे या जागेला पशुपतीनाथ असं नाव मिळालं, ज्याचा अर्थ होतो सर्व प्राण्यांचा स्वामी आणि रक्षक. ही झाली पौराणिक कथा. पण आता आपण या मंदिराच्या वास्तविक निर्मितीचा प्रवास पाहूया, जो शतकानुशतके घडत गेला. लिच्छवी राजांच्या सुरुवातीच्या बांधकामापासून ते मल्ल राजांनी दिलेल्या सुंदर पॅगोडा शैलीपर्यंत आणि मग त्यावर चढवलेल्या सोन्याच्या कळसापर्यंत या मंदिराने अनेक युगे पाहिली आहेत. आता आपण मंदिराच्या आध्यात्मिक गाभाऱ्यात प्रवेश करूया. कारण इथेच आहे एक अद्वितीय चतुर्मुखी शिवलिंग, ज्याला मुखलिंग म्हणतात. आणि खरं सांगायचं तर हेच या मंदिराचं खरं रहस्य आहे. हे शिवलिंग साधं नाही आहे. याचे 4 चेहरे 4 दिशांना आहेत आणि ते मानवी जीवनाच्या 4 मुख्य उद्दिष्टांचं म्हणजे पुरुषार्थांचं प्रतीक आहेत. असं समजा की प्रत्येक चेहरा आपल्याला आयुष्य कसं जगावं याचा एक वेगळा मार्ग दाखवतो. पहिला चेहरा पश्चिमेकडे तोंड करून असलेला सद्योजात. हा चेहरा काम म्हणजे आपल्या इच्छा आणि भावनांचं प्रतीक आहे. तो आपल्याला सांगतो की प्रत्येक जीव इच्छेतून जन्म घेतो, पण या इच्छांवर नियंत्रण मिळवणं हेच पहिलं ज्ञान आहे. दुसरा चेहरा पूर्वेकडचा तत्पुरुष. हा आपल्याला धर्माची आठवण करून देतो. आपलं कर्तव्य, आपलं सत्य हेच आपल्या जीवनाचा पाया आहेत आणि तेच आपल्याला योग्य दिशा दाखवतात. तिसरा चेहरा दक्षिणेकडचा अघोर. हा अर्थ म्हणजे संपत्ती आणि उपजीविकेच्या साधनांबद्दल शिकवतो. तो सांगतो की संपत्ती मिळवणं पाप नाही, पण त्याचा लोभ मात्र विनाशाकडे घेऊन जातो. आणि चौथा चेहरा उत्तरेकडे असलेला वामदेव. हे शिवाचं सर्वात दयाळू रूप आहे, जे आपल्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाची म्हणजेच मोक्षाची आठवण करून देतं. पण थांबा, यातली सगळ्यात गूढ गोष्ट अजून बाकी आहे. हे 4 चेहरे तर दिसतात, पण असं म्हणतात की एक 5वा चेहराही आहे, ईशान. हा चेहरा अदृश्य आहे. तो फक्त सिद्ध तांत्रिक साधकांनाच दिसतो आणि तो शिवाच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं प्रतीक मानला जातो. ह्या मंदिराच्या परंपराही तितक्याच अद्वितीय आहेत माहितीये. फक्त कर्नाटकातील 4 भट्टपुजारीच या शिवलिंगाची पूजा करू शकतात. असं मानलं जातं की ह्या लिंगाची ऊर्जा इतकी प्रबळ आहे की ती इतर कोणी सहन करू शकत नाही आणि इथली अखंड ज्योती तर शतकानुशतके तेवत आहे. पशुपतीनाथ हे फक्त एक मंदिर नाहीये, तर ते काठमांडूच्या संपूर्ण आध्यात्मिक आणि तांत्रिक परंपरेचं जणू काही हृदय आहे. तांत्रिक परंपरेनुसार भारतातील काशी आणि कामाख्या या 2 शक्तिपीठांसोबत काठमांडू मिळून एक शक्तिशाली तांत्रिक त्रिकोण बनवतो
आणि पशुपतीनाथ हे त्याचं एक अतिशय महत्त्वाचं केंद्र आहे. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे जीवन आणि मृत्यू एकत्र नांदतात. म्हणजे बघा, एका बाजूला 100हून अधिक शिवलिंग आहेत, जी नवनिर्मितीचं प्रतीक आहेत, तर दुसऱ्याच बाजूला बागमती नदीच्या घाटावर जळणाऱ्या चिता, ज्या जीवनाच्या अंताची सतत आठवण करून देतात. इतकं सगळं ऐकल्यानंतर साहजिकच आहे की या पवित्र स्थळाला एकदा तरी भेट द्यावी असं वाटत असेल. तर मग तुमच्यासाठी ही काही महत्त्वाची माहिती. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुख्य मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. काठमांडू विमानतळावरून इथे पोहोचणं खूप सोपं आहे. आणि हो, जर गर्दी टाळायची असेल तर सकाळी अगदी लवकर दर्शन घेणं सगळ्यात उत्तम. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट. इथे येणारे भाविक म्हणतात की पशुपतीनाथ हे केवळ डोळ्यांनी पाहण्याचं ठिकाण नाही, तर ते मनाने अनुभवण्याचं स्थान आहे. हे एक असं रहस्य आहे जे प्रत्येक व्यक्तीला एक वेगळा, स्वतःचा असा अनुभव देतं.